आपला जोडीदार जिथे चुकतो तिथे त्याच्या सोबत राहा. संसार सुखाचा नक्की होईल. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात असे काही क्षण येतात की मन पूर्णपणे खचून जाते. अपेक्षा तुटतात, जवळची माणसं दूर जातात, परिश्रमांचं फळ उशिरा मिळतं किंवा कधी मिळतच नाही असं वाटतं. त्या काळात माणूस बाहेरून कितीही धीर दाखवत असला तरी आतून तो कोसळलेला असतो. अशावेळी आधार देणारी गोष्ट म्हणजे प्रेरणादायी विचार. शब्दांना विलक्षण ताकद असते. ते जखम खोल करू शकतात, पण तेच शब्द जखमेवर फुंकर घालून वेदना कमीही करू शकतात. म्हणून बोलण्यापूर्वी शब्दांची चाचणी घ्या, कारण जिभेवर खोडरबर नसतो. उच्चारलेला शब्द परत येत नाही, तो समोरच्याच्या मनात कोरला जातो. अहंकार हा क्षणिक सुख देतो, पण त्याची किंमत फार मोठी असते. वेळ आल्यावर तोच अहंकार आपल्याला जमिनीवर आणतो. म्हणून उंच भरारी घेण्यापेक्षा पाय जमिनीवर ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. जीवनात संधी आल्या की त्यांना घाबरून मागे हटू नका. कधीकधी हो म्हणणं हेच पुढचं दार उघडतं. कसं करायचं हे पुढे शिकता येतं, पण संधी नाकारली तर ती परत येईलच याची खात्री नसते. शारीरिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिनचर्या बदलावी लागते. पहाटेचा वेळ स्वप्नांना आकार देतो, तर उशिरापर्यंतची निष्क्रिय मैफिल अनेकदा ध्येयापासून दूर नेत असते. परिस्थितीचा भार खांद्यावर पडला की जीवनाची खरी परीक्षा सुरू होते. तेव्हा तक्रार करण्यापेक्षा सहनशीलता आणि धैर्य आवश्यक असतं. कासवासारखं स्वतःला जपून ठेवायचं, योग्य क्षणाची वाट पाहायची आणि वेळ आली की सापासारखं फणा उभारून उभं राहायचं, हीच शहाणपणाची खूण आहे. चहा उकळल्यावरच कडक होतो, तसेच आयुष्यही चटके सोसल्यावरच परिपक्व होतं. जे आहे त्यात समाधान आणि जे नाही त्यासाठी प्रयत्न, ही संतुलित वृत्ती असली की माणूस स्थिर राहतो. प्रेमळ मनांची ओळख अशी की भांडण झालं तरी ते पुन्हा संवाद साधतात, कारण अबोला त्यांना जड जातो. स्पष्ट बोलणाऱ्याला लोक कधीकधी भांडखोर म्हणतात, पण सत्य सांगणं हीही एक जबाबदारी असते. मुलीला संसारात पाठवताना तिच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रथम विचार असायला हवा. कोणत्याही नात्यापेक्षा व्यक्तीचं आयुष्य अधिक मौल्यवान असतं. कर्मात प्रामाणिकपणा आणि वागण्यात पारदर्शकता नसेल तर सुख टिकत नाही. प्रतिभा देणगी असू शकते, प्रतिष्ठा समाज देतो, पण अहंकार स्वतः निर्माण करतो. म्हणून नम्र वाहणं आवश्यक आहे. द्वेष मनात ठेवला की तो सर्वप्रथम आपलंच मानसिक आरोग्य बिघडवतो. जीवनात पैसा सर्व काही नसतो. अनेक ठिकाणी माणसाचा आधार अधिक महत्त्वाचा ठरतो. अतिरिक्त मिळवण्याच्या धावपळीत साधेपणा हरवू नका. चूक कोणी केली यापेक्षा ती दुरुस्त करणं अधिक महत्त्वाचं आहे. ध्येयापर्यंत नेणारा रस्ता कधी वळणदार असतो, पण तोच खरा मार्ग असतो. प्रत्येक दिवस हा स्वतःतील सर्वोत्तम देण्यासाठी असतो. डोळ्यांना न दिसणारं हृदयानं जाणवतं, पण त्यासाठी संवेदनशीलता हवी. ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे तो गरीब असतोच, पण ज्याच्याकडे केवळ पैसा आहे आणि माणुसकी नाही तो अधिक गरीब असतो. कुठे जिंकायचं आणि कुठे माघार घ्यायची हे कळलं की पराभवातही विजय सापडतो. प्रार्थनेतून नम्रता येते, श्रद्धेतून शक्ती मिळते आणि चांगल्या कर्मातून आत्मविश्वास वाढतो. प्रतिमा टिकवण्यासाठी फसवणूक करू नका, ती शेवटी उघड होतेच. लबाडी ही लहान चादर आहे, काही ना काही उघडच राहतं. वाईट वेळ कधी येईल सांगता येत नाही, म्हणून चांगल्या काळातही संतुलन राखा. सुखदुःख हे जीवनाचे दोन काठ आहेत. ऊन पावसाच्या संगतीतच इंद्रधनुष्य तयार होतं, तसंच तडजोडीतून नात्यांचा रंग खुलतो. लोकांना तुमचं दुःख कळत नाही, पण राग मात्र लगेच दिसतो. म्हणून रागाऐवजी संवाद निवडा. ताण, नैराश्य आणि अस्वस्थता तेव्हाच वाढते जेव्हा आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांच्या अपेक्षांसाठी जास्त जगतो. कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी आपल्या चांगल्या कृतींची आठवण करा. तीच तुमची ताकद असते. समर्थक कमी असले तरी चालतील, पण विरोधक असले की प्रगतीला धार येते. हुशार लोकांना कामावर घेणं म्हणजे त्यांच्या बुद्धीचा आदर करणं. आयुष्य स्पर्धा नसून प्रवास आहे. इतरांचं भलं होत असेल तर त्यात आनंद शोधा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जी भेटली की चेहऱ्यावर प्रकाश पसरतो. दुःख मात्र प्रामाणिक असतं, ते खोलवर भिडतं आणि जास्त काळ टिकतं. सुख क्षणिक असतं, पण त्याच क्षणांना जपायला हवं. जर इतरांच्या मनात स्थान हवं असेल तर विचारांमध्ये सातत्य, वागण्यात सत्यता आणि नात्यांमध्ये प्रेम कायम ठेवा. शेवटी जीवन अंधारमय वाटलं तरी लक्षात ठेवा, अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे, अस्तित्व नाही. योग्य विचारांनी, संयमाने आणि आत्मविश्वासाने मन उजळतं. परिस्थिती बदलायला वेळ लागेल, पण मनाचा दृष्टिकोन बदलला की प्रवास सुलभ होतो. म्हणून प्रत्येक दिवस नव्या आशेने जगा. शब्द जपून वापरा, अहंकार टाळा, प्रामाणिक रहा आणि चांगुलपणाची साथ कधी सोडू नका. कारण संकटं तात्पुरती असतात, पण योग्य विचार कायमचे सोबती असतात.